माळेगाव साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे आणि ब वर्ग गटातून अजित पवार यांचा विजय झालाय। अजित पवार यांना ब वर्ग गटात 91 मतं मिळाली आणि विरोधी उमेदवाराला फक्त 10 मतं मिळाली। उपमुख्यमंत्री अजित पवार हे चेअरमन पदासाठी रिंगणात आहेत। शरद पवारांच्या पॅनलकडून सुद्धा जोरदार टक्कर दिली गेली आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये गुलाल कुणाचा हे आता अवघ्या काही तासात स्पष्ट होईल। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे, प्रतिष्ठेची झालेली आहे। त्यातच आता ब वर्ग गटातील जे उमेदवार होते त्यामध्ये 2 उमेदवार होते। सहकार बचाव पॅनलकडून भालचंद्र देवकते आणि नीलकंठेश्वर पॅनलकडून उपमुख्यमंत्री अजित पवार। आता निकाल हाती आलेला आहे। ब वर्ग गटातून अजित पवार यांना 91 मते मिळालेली आहेत, तर भालचंद्र देवकते यांना 10च मतं मिळाली आहेत। केशवराव बाप्पू आता आपल्या सोबत आहेत। बाप्पू, मला सांगा, ब वर्ग गटात तर तुमचे उमेदवार आता दादा विजय झालेले आहेत, असा निकाल पुढे ठेवून कितपत ही वाटते तुम्हाला? दादा ब वर्गामध्ये प्रचंड बहुमतानं विजयी झालेत। 91 मतं त्यांना मिळाली आणि हे रेकॉर्ड ब्रेक मतदान आहे। रेकॉर्ड ब्रेक हा लीड आहे आणि इथून पुढचे 20 उमेदवार देखील याच पटीत याच रेशोमध्ये अत्यंत चांगल्या प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत। आजपर्यंत माळेगाव कारखान्याच्या कोणत्याही निवडणुकीला सगळ्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक करणारी ही निवडणूक आहे। या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि आमचा सगळा सारा सभासद एक ठिकाणी एकवटला आहे की दादांना यावेळी दादांना कारभार करायला लावायचा। कारखान्याला चेअरमन दादा, संचालक दादा आणि न भूतो न भविष्य असे उसाचे भाव दादांच्याकडनं अपेक्षित आहेत। ते 5 वर्षामध्ये दादा अत्यंत चांगल्या प्रकारचे भाव देतील। आता अजित पवार जे ब वर्ग गटातून होते, भालचंद्र देवकते तुमचे उमेदवार होते, त्यांचा पराभव झालेला आहे। दादा त्या ब वर्ग गटात विजय झाले, तर त्यांना असं म्हणणं आहे केशव बापूंचं की त्यांचे राहिलेले 20 उमेदवार मी त्याच हे निवडून येतील। बापूंनी सांगितल्याप्रमाणे 20 उमेदवार त्यांचे जर निवडून आले ना तर राजकारणाचा संन्यास घेऊ, आम्ही घरी बसो, पण ती वेळ माझा सभासद येऊ देणार नाही। 100% खात्री आम्हाला आमच्याच 20 जागा येतील आणि तरी 2 दिवसामध्ये शेवटच्या प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं। प्रचंड पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि पैशाचा पाऊस पडल्यामुळे ह्या निवडणुकीनं जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।